Hello, check. Hello. Check. Hello. थोड़ा सा रिवर्ब वाढवा जरा मॉनिटर हेलो थोड़ा शार्प वाटलास करा तरी पण चालेल हेलो चेक हेलो चेक हेलो आवाज येतो ना सर्वांना आवाज येतोय ना येत नसेल तर निश्चित सांगा मित्रांनो म्हणजे अगदी प्रत्येक शब्दानी शब्द तुमच्या कानावरती व्यवस्थित पडू देत येत नसेल तर निश्चित सांगा कारण कार्यक्रम आपला आहे दोन्ही बुवा तुमचे आहे आम्ही तुमचं आणि तुम्ही आमचं म्हणजे मित्रांनो म्हणायचं आहे तत्पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे बंधू आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी चिमन बुवा शाहिराने विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची उत्तर घेऊन यायचे माझ्या लेखी विषया ठिकाणी घेऊन जायचं आहे करायची सुरुवात गणपती बाप्पा
सुखातल्या क्षणी फुले शहरती हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखातल्या क्षणी फुले शहरती तुझ आपुले मनास सांगता होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्याच वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा. आणि म्हणून हे माय बाबा ही विनम्र हा पामर्थीच्या नावाचे ठेवते म्हणायचं आहे काय लक्षात तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी हो तुझ्याच आठवणी मनात राहती आहेस रसिका तू माझा सारथी दान हे असे तुला मी मागता मायेचा दे आसरा घ्यावे चरणावरी लेकरा चरणावरी लेकरा हो घ्यावे चरणावरी लेकरा चरणावरी लेकरा. कलेचा दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना बाणाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंना बाणाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढाण्यावाग हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी बाणाचा मुजरा करून तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखीन आई झोलाई कोटेसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री सुनील गंगाराम डावर आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेसी नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सेविनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा
सुंकागिरी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या वर्षातला या सीझन मधला मुंबई रंगमंचावरचा हा तिसरा कार्यक्रम करतोय. आणि या कार्यक्रमाचे यजमान आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा साकार झाली ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर या माझ्या यजमानांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो, त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून परवाच्या दिवशी येत्या 21 तारखेला मित्रांनो हा देखील शो हाऊसफुल झालेला आहे. आजचा देखील शो ज्यांच्या या ठिकाणी मदतीने हा होतोय ते माझे सर्व कोकणातील युट्यूबर्स यांचे देखील या ठिकाणी एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो ज्यांच्या सोबतीने आजचा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत नेहमीप्रमाणे विशालदादा सुतार, ज्यांची ढोलकी मित्रांनो आपण प्रत्येक मराठी चॅनलच्या रिअलिटी शो मध्ये ऐकलेले आहे. आज मला ढोलकीला साथ करतात विशालदादा सुतार. बँजोला मला साथ करतात नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे. कीबोर्डला आज मला साथ करतोय माझा भाऊ विशाल बंदरकर. आज माझे कीबोर्ड प्लेअर पंकजदादा काताळे काही कारणास्तव हजर राहिले नाहीत. त्याचप्रमाणे पॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतात माझे बंधू रोहितदादा जाधव. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात माझे बंधू राजूदादा पटेल आणि आमचे गौरवदादा गोताड या माझ्या दोन्ही भावांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य परिवार मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ करतायत माझे शिष्य वेदांची जाधव, रोहितजी तुपट, आदित्यजी खांडेकर, प्रमोद गोवळकर, ओंकार लाचेकर. त्याचप्रमाणे आमचे विनायकदादा रेवाळे, रतेश बाई, संकेत बाने, प्रशांत मांडवकर. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून ज्यांचे ते माझे मित्रांनो 2026 मध्ये नवरा बायकोचा भांडण कमी पण दोघांचा ह्यांकडलाही तापला होता माझे बंधू सुशांतदादा गराडे आज आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या नमनाची गाणी मित्रांनो सर्वच ऐकतात, ज्यांच्या नमनाचे सर्व चाहत्यात, परंतु एक नवीन आगळा वेगळा प्रयोग त्यांचा 3 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे. असा माझा भाऊ शुभम माटल आज पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई रंगमंचावरती 3 तारखेला कार्यक्रम करतो. तो देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ करून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी कुरकाडकर माऊली, त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोडगाड्याचा गायक नमनाचा गायक ओंकार पाड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. आमचा शुभम गांगरकर असेल लय ढोलकी भारी लागतो एकदाच त्याला खोंड लय भारी आहे. एकदाच नेला होता वारीला सिंगल वारीला पण खोंड मात्र तयार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या ह्या कोकणामध्ये एक उमेदीची पोरं या ठिकाणी तयार होत आहेत. राजादा ह्याचा आवाज वाढवस लय बराबर म्हणून कारण 21 तारखेला धूर जोरात काढायचा. आज काही धूर जास्त काढायचो जोर उडवायचा 21 तारखेला. आता कसा बरा वाटतोय म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू आज खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चंद्रकांत दादा भोवट राजापूर तालुक्याचे सुपुत्र आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग, मित्र परिवार, प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थाने मित्रांनो जो सामना रंगणार आहे सर्वांनी शाहीर माझे बंधू गोडगाळ्याचे गायक संबंध कोकणचा बुलंद आवाज सन्माननीय देवेंद्रजी झिमन बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून बुवा काय टेन्शन घ्यायचं नाही. आज पण झोंबाट तुमचं माझा जोरातच होणार आहे पण झोंबाट होईल फक्त प्रेमानं एकामेकाच्या उरावर बसायचा नाही बुवा. आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही शाहिरांना मुलाचा सहकारी शांततेचा आश्रय द्यायला अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटुसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला दिवार अभिवादन करून प्रथम ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.
महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर माऊली साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बहारदार पारितोषिक. म्हणायचं आहे काय रसिकराजा, अरे आज लायकी नसताना कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोण शाहीर आहे, कोण ओळखत नव्हता, पण ही माया दिलीस तू, हे नाव दिलंस तू. आणि म्हणून माय बापा, अरे 33 कोटी देवांमध्ये सर्वांनी पाहिलेला देव म्हणजे तू आहेस. तुझ्यात मी माझा देव ओळखलाय आणि आज हे नाव पहिलं दिलं फक्त लागले ती माझ्या माय बापा तुझ्यामुळेच लागले. आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. वोणापडे सांगणार बोवा हाय गाय करायची नाही, स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. सागराचा तूच आहे किनारा, तुझ्याच या कलावंताना आज मिळतो सहारा. तुझ्यात पाहिला मी नित्य मायेचा झरा, तूच आहेस रसिका या शाहीर राजेशाचा आधार खरा. आणि म्हणून रसिक माय बाबा स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय शाहीर, कानातला चोथा बाहेर काढा आणि ह्या खरडवून हवा तसा म्हणून म्हणतोय. तव चरणावरी हा माझा देह वाहिला, रसिका अरे तव चरणावरी हा माझा मी देह वाहिला. रसिकानो तुम्ही हा देव पाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला, तव चरणावरी हमासा देह वाहिला. रसिकानो तुम्ही हा देव पाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला, तव चरणावरी हमासा देह वाहिला. रसिकानो तुम्ही हा देव पाहिला. तव चरणावरी हमासा देह वाहिला, तव चरणावरी हमासा देह वाहिला. रसिकानो तुम्ही हा देव पाहिला. चरणावरी हमासा देह वाहिला, तव चरणावरी हमासा देह वाहिला.
दिली हृदयात जागा माया बापा परी, हृदयात जागा माया बाबा परी, हृदयात जागा माया बाबा परी, दिली हृदयात जागा माया बापा परी. जरी असलो कुठे तरी ध्यानी राहिला, जरी असलो कुठे तरी तू ध्यानी राहिला. रसिकालो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला. माझ्या आहे सामोरी तुझे रूप ईश्वरी, तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी. तुला आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी, तुला आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी, तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी. राजशाने हातोर तुझा महिमा गाईला, राजशाने हातोर तुझा महिमा गाईला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला. रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा माझा देह वाहिला, तव चरणावरी हा रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला. बोल श्री गजानन गावदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी हुआ शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय असो असो असो. छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. झालेला आहे. रात्र थोडी आणि सोंग फार हा मुंबई रंगमंचावर सुद्धा भानगडच आहे. गावाला आपला बरा
स्तवन अगदी सकाळी कोंबडा आरवते तरी आपली बुवा बारी तर इथं चालला सारखा लक्ष घड्याळाकडे वाजलेत किती आहे ना. आणि म्हणून डावल आमचं कुठे डावल हो आयोजक 5 मिनिटं तुम्ही जास्त घेतली हो माझ्यातली ना उद्या म्हणू नका भावकीत कांदा नको उगाच उद्या म्हणून तुम्ही काय काळजी करू नका. आता विषय मित्रांनो आहे स्तवन झालेला आहे विषय आहे गणाचा. ज्या गणपती बाप्पानं नेहमीच सांगतो मित्रांनो सुख करता दुःख हरता ज्या विघ्नांचा नाश करणारा तो गणपती बाप्पा. पण विषय काय आहे मित्रांनो आज अवस्था अशी झाली की ज्याला पाऊसच नाही. लोक अक्षरशः मित्रांनो म्हणजे जी आत्ताची अवस्था सध्याची आहे तब्बल 50 वर्षानंतर संबंध कोकणाचा जीव त्याच्यावरती सांगतो ते कोयना धरण देखील कोरडं पडलं. हा सगळा कोप आहे त्या विधात्याचा. कारण विकासाच्या नावाखाली डिजिटल इंडिया करण्याच्या नादामध्ये माणसाला निसर्गाचा ऱ्हास करून टाकलाय. म्हणून तो जिरवतोय माणसाची खाजाव घामाला किती खाजवतेस तेवढा काय अंगाची साला. आणि म्हणून आज भुवांची पण साला ना ते आमचा मे महिन्यात कार्यक्रम झाला. बुवा म्हणतात मला उष्टा पत्रावल्या खायची सवय नाही बुवा. पण विषय काय तुम्ही तुरेवाला बोलतो दुसऱ्या बारी तो आम्हाला शक्तिवादांना कधी बोलायला भेटतो जेव्हा कधी आपली बारी लागल तेव्हा. तर बुवा म्हणाला होता काय तर लिहून घे म्हणतात मुंबईत तुला चॅलेंज करतो बुवा मला पण असं वागायचं आहे. कारण तुम्ही नेहमी म्हणता या लावून ताकद मिलव तुम्ही आलो शाप वाकत काय लावा ताकद ओ आलं तर वाकशा म्हणून बुवाला सांगतोय बुवा प्रेमानं आज तुम्हाला काय जास्त बुवा दुखवणार नाही. कारण मला माहिती आहे सद्वंद या शक्ती तुऱ्यामध्ये जर मित्रांनो माझ्या आवडीचे म्हणून सगळेच आहे काय मी असं सुशांत बुवा म्हणते मला असं काय म्हणतो पण सगळ्यात आवडता माझा शाहीर कोण असेल तर आमचं चिमण बुवा. लय भारी माणूस चिमटा कुठं पण काढा राग मात्र येत नाही. म्हणून शाहीर आजचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा आहे तिसरा 2 गान दिले आहेत विकास शेठ लांबोरेला. आज तिसरी पाली तुमची आणि परवा परत चौथी त्यांची आहे. उद्याचा दिवस मित्रांनो फक्त मध्ये आहे आणि म्हणून वेगवेगळे विषय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजही मित्रांनो आगळा वेगळा एक विषय आणलेला आहे. गणरायाच्या चरणावरती हा लेकरू हे भक्त काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. या कलियुगाची व्यथा गणा तू समजून घेशील का या सृष्टीच्या साऱ्या जीवांना तू आधार देशील का व्याकुळ झाली ही धरणी माता अरे तिचा सारथी तू होशील का दुःख जीवांचे दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का. अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची आणि म्हणून मित्रांनो आजचा सामना कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खतबीचा आणि खोतबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्न हत्या अरे जळी स्थळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस या झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. पण तुला या आजान लेकराचं काय सांगणं आहे. आज माझ्या कोकणाचा बळीराजा आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून पाहून. बाप्पा अरे असा काहीतरी कोप कर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे सूत्रांची माहिती आहे म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाट्याकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा अरे लेकरू तुझं तुला काय सांगताय म्हणायचं आहे लक्ष असावं. मागणे हे माझे देवा अरे मागणे हे माझे देवा आज
आज तुझ्या पाया. बाबा, अरे हे लेकरू तुला काय मागताय? की मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. त्या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. तुझ्या पाया. मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. सूर्यदेवानी ही मोठी कमालच केली. फक्त ते जाण धरणी लाकूड झाली. फक्त ते जाण धरणी लाकूड झाली. फक्त ते जाण धरणी लाकूड झाली. बाप्पा, अरे आज तुझा काय कोप आहे? आज तुझ्या मनामध्ये नक्की राग तरी तुझ्या या लेकरांवरती काय आहे? ही धरणी माता आज कोरडी पडले, व्याकुळ झाले, कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं, रोहिणीचं नक्षत्र संपलं, खरी मजा पावसाची निघून गेली. म्हणून बाप्पा, अरे सबंध माझ्या कोकणातला बळीराजा आज सुकावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला माझं खाली पाड म्हणून म्हणायचंय. हो सूर्यदेवाने ही मोठी कमालच केली. फक्त ते जाण धरणी व्याकुळ झाली. फक्त ते जाण धरणी व्याकुळ झाली. फक्त ते जाण धरणी व्याकुळ झाली. हो रोहिणी मृग नक्षत्राची संपुनी गेली. कधी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. हो शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया. शेती झाली पेरून आता घरा कृपा छाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. संकटाला तूच रे संहारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपस्वारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपस्वारी. नाही तर शेतकऱ्यावर येईल उपस्वारी. हो तूच आहे या जगताचा खरा पालनहारी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वरी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वरी. भक्त जनांच्या हाकेला धाव तू सत्वरी. हो साध खाली ते रणाला तुझी आदिमाया.
गणराया पावसाला लाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला लाडून द्या हो तुम्ही गणराया पावसाला लाडून द्या हो तुम्ही गणराया हो मागणे हे माझे देवा आज तू छपाया मागणे हे माझे देवा आज तू छपाया वरुणाला लाडून द्या हो तुम्ही गणराया पावसाला लाडून द्या हो तुम्ही गणराया वरुणाला लाडून द्या हो तुम्ही गणराया पावसाला लाडून द्या हो तुम्ही गणराया त्या वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया या ठिकाणी बक्षीस आलेले आहे अक्षय दादा अग्रे माझे बंधू युट्यूबर्स आहेत दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं भारतात पारितोषिक आलेले आहे फरमाईश आलेली आहे की झाली राधा बाबरी परवाची मित्रांनो गबन लाभोरी महोत्सवात गायली होती आता विषय कसा बघा 8:57 झाली आहेत काटा काय मात्र खाली उतरायचा नावच घेत नाही तरी पण मित्र प्रयत्न करूया फरमाईश आहे दादांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रथमेश दैत तिवरे राजापूर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा भारतदार पारितोषिक दिलेला आहे फरमाईश आलेला आहे तुझ्यासाठी हसणे मी विसरले शाहिरी मानाचा मुजरा करतो दादा त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे बंधू चंद्रकांत श्रीपद भोवर राजापूर आणि आशिष बेंद्रे दादांच्या माध्यमातून गुगल पे 501 रुपयाचा भारतदार पारितोषिक दिलेला आहे फरमाईश आलेली आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी आता जल्ला वनवा झालाय सगळा कारण वेळ पण अगदी पुढे होत चाललाय जात चाललाय ना आपण आता दुसऱ्या बारीत निश्चित घेतो जरा जसा जसा वेळ मिळेल तसा तसा घेतो पण थोडासा गोवाला पण द्यायला हवाय ना मित्रांनो तुम्ही काय गारटलो काय हो झोपल्या काय झोपल्या का बाहेर पाऊस पण नाही तरी पण तुम्ही आपलं गप्पच आहोत पण विषय काय मित्रांनो माहितीये काही लोकांना असं वाटतं की चला लोका ओरडली की म्हणजे आमची बारी बाई पण जो मित्रांनो डोंबऱ्याचा खेळ आहे ना तो त्याच्या पोटासाठी त्याचा खेळ करतो पण काही लोक असे आहेत ना हे बुवा 100 रुपये घ्या बोवाला वाटतो त्याची लोक मजा घेत असतात मित्रांनो त्यांना माहिती नाही कोणाला त्यांना वाटतो आमची मजा नाही लोक तुमची फिंगर उडवताय घेतो तुम्हाला थांबा जरा बरोबर आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे आणि मित्रांनो 5 तारखेला 5 जुलैला दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी सन्मान्य तुरेबारी शाहीर युवा शाहीर भावेश जी बोले यांच्या आणि माझा मित्रांनो या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे तर दादांच्या पदावरून बक्षीस आलेलं आहे की लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे गुरवाडी शाहीर भावेश बोले आणि कीबोर्ड मास्टर दीपक कदम यांच्याकडून शाहिरांच्या आवाजासाठी 200 रुपयाचं भारतात पारितोषिक दिलेलं आहे तसेच शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर भावेश बोले हा कार्यक्रम दिनांक 5 जुलै मास्टर दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे माझ्या सर्व रसिक राजांनी त्या देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे अनिकेत शेडेकर ऋतिक सुरे राजापूर आई तुझ्या कृपेनं हा आमच्या कळसावली गावचे पोर आहेत त्यांच्या माध्यमातून बक्षीस दिलेलं आहे 200 रुपयाचं भारतात पारितोषिक तर काय झाल्या फरमाईश घेऊन मला सगळा प्रश्न पडलाय पुढे मोठा आणि म्हणून मित्रांनो बघतो आधी पहिला आहे ना आज मित्रांनो विषय झालेला आहे स्तवन झालेला आहे गण झालेला आहे आता विषय आहे गवळणीचा विषय काय मित्रांनो शाहीरांना 2 ते 3 वर्षामध्ये आमच्या बाऱ्या पण दोघांच्या बऱ्याच झाल्या आणि मे महिना पण जशा काय गणपतीलाच बाऱ्या अशा पण दोघांच्या मे महिन्यात बाऱ्या झाल्या अगदी खडा जंगी आता बुवा त्याच्यात एक शब्द भारी बोललो होता परवा राजापुरात म्हणतात आम्ही दांडेवाले बुवा बोललो होता राजापुरात म्हणतात आम्ही दांडेवाले तर त्यांना मी काय बोललो बुवा मी म्हणे बाजू आधी बाईची मांडतोय पण तुम्ही पण दांडेवाले आणि आम्ही पण दांडेवाले म्हणून बुवा विषय काय आहे फक्त हा भेद आहे ही मजा आहे सारीपाटान खेळ आहे आज तुमचा आधी मायेचा आणि भगवान शिवशंकराचा राधेचा आणि या माझ्या गाण्याचा गवळीचा विषय गातोय आज पण शाहिरांना गवळीचा विषय हा प्रेमातच देतोय त्यांचा प्रेमात बरोबर गेम कसा करतोय तो फक्त ऐका म्हणून शाहीर लिहून घ्या जो हवाय तो ठेवा नको तो टाका नाहीसा करून त्या बाहेर उन्हात फेकून चला पाऊस पण नाही आता म्हणून गवळीचा विषय गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं तुला दिलेले वचनात काना मी कधी नाही घसरले पूर्वजन्माचा प्रिय सखा तुला नाही मी विसरले
अरे युगे श्याम सुंदरा या राधेने फक्त तुलाच वरले आपले अमर प्रेमाचे कान्हा हे वारे साऱ्या गोकुळात पसरले. एवढा अजरामर प्रेम, एवढा अजरामर प्रेम म्हणून सांगतोय. अरे कुणी कितीही प्रेम करू दे, लैला होऊ दे, मजनू होऊ दे, आरची होऊ दे, तर परशा होऊ दे, पण प्रेम झालं ते फक्त माझ्या राधेच आणि या माझ्या कानाचं. म्हणून या माझ्या कानाला जास्त दुखवणारच नाही. कारण 14 वर्षांना मी त्याच्यापेक्षा मोठी होते तरी सुद्धा जीवापाड या अंतःकरणापासून प्रेम केलं मी माझ्या कानावरती. नाहीतर सगळ्यांना प्रेम वर आता मन गटारी करून तूच म्हणते गटार मला पाखरा आझाद केलं. आग लागली आता सगळ्याला वशाड पडला प्रेम, काढा लावून टाका त्याला शिया है ना. चालला कसला प्रेम, काय बाजारात एकच भेटतो आगाचा प्रेम. पण अजरामर प्रेमाची व्याख्या जी जाणून दिली या समाजाला ही माझ्या राधेने तिच्या कानाला म्हणून म्हणायचं आहे. काय बघा, म्हणून बुवा प्रेम लय वेडा, ये प्यार तो है एक धोखा इसलिए मैंने दिल को रोका. प्रेमात धोका जेव्हा माणसाला गोलीगत भेटतो ना तेव्हा बुवा माणूस न पिणारा पण साला म्हणतो मला टेन्शन आला. न पिणारा पण बघावं तर 60-45 लागली त्याची गाडी तराट है ना, लेझिम खेळत तो पण येतो घरात. म्हणून म्हणते काय विषय का बुवा, वाट पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या वाचुनी माझं नाही रे कुणी, आहे तूच माझ्या या धानी मणी. हो अरे वेडी झाली वृंदावनी राधा राणी, वेडी झाली वृंदावनी राधा राणी. मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या वाचुनी माझं नाही रे कुणी, आहे तोच माझ्या ध्यानी मनी. हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी, 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 वेडी झाली वृंदावनी राधा राणी. या राणा बनाना विचारू कुणाला कधी येईल माझा सखा श्रीहरी, कधी येईल माझा सखा श्रीहरी, कधी येईल माझा सखा श्रीहरी. या भोळ्या मनाला प्रीतीच्या क्षणाला किती समजावू मी तू येणार हरी, किती समजावू मी तू येना हरी, किती समजावू मी तू येना हरी. जीव वाढून टाकीन माझा तूच आहे माझ्या हृदयाचा राजा. नको करू मस्करी ओढ तुझी अंतरी, प्रीत आहे रे माझी जुनी. हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी,
वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 तुझ्यासाठी मी झुरते देहवान हरते नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा ओ मी हृदयात वरते म्हणून प्रेम करते यात आहे का माझा तू सांग रे पुन्हा यात आहे का माझा तू सांग रे पुन्हा यात आहे का माझा तू सांग रे पुन्हा तूच गेला आहे राधे शिवाला नको बदलू आता तुझा इरादा त्या यमुना तिरी वाजू दे बासरी बेधुंद होऊ दे या क्षणी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 वाट पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला ताना तुझ्या वाचुनी माझा नाही रे कुणी आहे तूच माझ्या व्यानी मनी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 आणि म्हणून बुवा हा गवळीच्या माध्यमातून तुम्हाला बारीकसा इंजेक्शन डावल साहेबांनो 5 मिनिटात वारी संपवतो तुम्ही काय काळजी करू नका फक्त बुवांना पण सांगा म्हणा आवडता घ्या कारण विषय कसा आहे वेळ हित कुणाची बंधन कुणाच्या बापसाची देणे तरी नाही वेळेला मात्र महत्व दिलं पाहिजे आणि बुवांना म्हणावं काय तुम्हाला साला माझी काढायची ते आल्यावर अगदी खतवून टाका पहिल्या बारीपासून काय ऐकाय करू नका म्हणावं आणि म्हणून विषय आहे की कलगी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार एक फॉर ऍपल आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे समाजाच्या कानावरती विषयासह विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय खाली विषयाला बाजू नेहमीप्रमाणे देतोय की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे पण शाहीर लय मोठं जादूगार आहे शब्दांचं ते म्हणतात काय तो झल्ला मला एकदाचा उत्तर कुठं आहे तो सांगा आज एक नवीन बाजू देतो या समाजाचं साक्ष सन्माननीय आमचे संदीपजी सावंत मौल्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत ग्रंथ उपासक आहेत अभ्यासू आहेत पहिली बाजू विषयाची काय होती की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे आज या विषयाला तब्बल मित्रांनो 9 वर्ष झाले पण 9व्या वर्षातली आज दुसरी बाजू तुमच्या सर्वांच्या साक्षीने देतोय शाहीर त्या विषयाची दुसरी बाजू अशी आहे की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे बघा जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच त्या ग्रंथाचं नाव आहे बुवा बक्षीस आलेलं आहे प्रहर्ष दैत आणि प्रहर्ष दैत तिवरे राजापूर आणि शार्वी प्रतीक दैत गण आणि गवळीसाठी 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक बघा शाहीर जे ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर ही बाजू आज मोकळी केली म्हणून तुम्ही अभ्यासू आहात
वासुवाणी घराण्यातील नामवंत शाहीर हा शाहीर, आणि म्हणून आज हा विषय तुम्हाला सगळा खुला करून दिलाय बुवा. कुठंच बॉक्स नाही, सगळा ओपनच आहे ना. चला पुढचा चेंडू मारा करेंगे शाहीर देवेंद्र झिनाम बुवा. आणि म्हणून लय भारी माणूस, म्हणून मी उगाच म्हणत नाही, इज माय बेस्ट फ्रेंड. पहिल्या ज्या दिवसापासून पहिली बारी झाली त्या दिवसापासून म्हणतोय माझं अतिशय प्रिय व्यक्तिमत्व, माझं लय जिवलग दोस्त. कधी कधी म्हणतात आम्ही दांडेवालं, आम्ही शेंडेवालं, पण बुवा म्हणून मग असे म्हणतात तुम्ही पण दांडेवाला आणि आम्ही पण बॅटवालं. हो जाऊया काय करू. आणि म्हणून विषय घातला प्रश्नपदाचा एका मोकळ्यात एका अंतर आणि बारी या ठिकाणी संपवतोय. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. ओ जिनांबुवा काय म्हणतो ऐका. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. मग आहे तो जुना आज सोडतोय पुन्हा. हो वाटेल बुवा तुम्ही पण 3 तारखेला काय तो सोडू नका, शाप टाका नाहीसा करून. म्हणून म्हणतोय अरे आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. शाहीर निशाच्या माझ्या मुळापर्यंत पोहोचा, म्हणजे तुम्हाला आंबा गोडगोड काय भेटतील वर झाडावरचा. म्हणून म्हणतोय अहो आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी बुद्ध. संघासाठी खातं न बोलता सूर्यवरती तंबूत परत दिले शाहीर देवेंद्र झिनाम बुवा. म्हणून म्हणतोय नाहीतर करीन दांडी, नाहीतर करीन दांडी सभारणात चालीन धूळ. नाहीतर करीन दांडी या सभारणात चालीन धूळ. करीन दांडी सभारणात चालीन धूळ. करीन दांडी सभारणात चालीन धूळ. आहे बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं. गुरुला तुमच्या हो शरण, गुरुला तुमच्या जाहो शरण, गुरुला तुमच्या जाहो शरण. दिली बाजू नका हो लाजू. दिली बाजू नका हो लाजू. कालावून घेतलंय गुळ, कालावून घेतलंय गुळ. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ, तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी बोल. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ, नाहीतर करीन दांडी बोल बोल बोल. शोधा हो त्याचं मूळ, नाहीतर करीन दांडी बोल. शोधा हो त्याचं मूळ, नाहीतर करीन दांडी बोल. हो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, आणि प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. आहे तो जुना सोडतोय पुन्हा, आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ, तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी बोल सभारणात चालीन धूळ. करीन दांडी बोल सभारणात चालीन धूळ. नाहीतर करीन दांडी बोल सभारणात चालीन धूळ. नाहीतर करीन दांडी बोल सभारणात चालीन धूळ. वेळ मात्र आपल्या जागेवरती गेलेला आहे. डावल भाऊनी एखादा मिनिट एका दुसरा मिनिट जास्त घेतला असेल तर आय माय सॉरी हा, तुमची माफी मागतो अगदी मनापासून. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या फेरीसाठी मित्रांनो जे मला सहकार्य केलं तेच सहकार्य माझे बंधू शाहीर देवेंद्र झिमन बुवा यांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी कराल. शाहिराने देखील शुभेच्छा देतो आणि प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी हा शक्ती दुराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सुनील गंगाराम डावल साहेब आणि आंबेकर साहेब यांच्या या नियोजनात हा आजचा कार्यक्रम पार पडत आहे. तर या आजच्या कार्यक्रमाचे कलगीवाली शाहीर आमचे मित्र राजेश बुवा निकम यांचा आयोजकांतर्फे सत्कार होतो. सुनील डावल साहेब आणि आंबेकर साहेब एकदा जोरदार टाळ्यांच्या आवाजात
शक्तीवाले शाहीर राजेश बुवा निकम यांचा सत्कार होऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. धन्यवाद. लगेचच विशाल दादा एक 2च मिनिटाचा सोलो होता ते लगेच संपवायचे.